नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये महत्त्वपूर्ण भूगोल संबंधी महत्त्वपूर्ण 10 क्वेश्चन पाहणार आहोत, जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात. असे क्वेश्चन आपण यानंतर येणाऱ्या रेग्युलर लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जोपर्यंत पूर्वपरीक्षा होत नाही तोपर्यंत हे रेग्युलर लेक्चर प्रश्नोत्तराच्या तासाच्या स्वरूपात आपल्याला मिळत जाईल. सो प्रत्येक लेक्चरमध्ये 12 क्वेश्चन असतील. आज या लेक्चरमध्ये फक्त 10 क्वेश्चन असतील. यानंतरच्या लेक्चरमध्ये प्रत्येकी 12 क्वेश्चन असतील. भूगोलाचे कंप्लीट झाल्यानंतर स्टेट बोर्डवरील इतिहासाचे प्रश्न चालू होतील, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल आणि प्रॅक्टिससुद्धा होईल. त्याचप्रमाणे या प्रश्नांची 10 प्रश्नांची जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. स्टडी एम पी सी खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि PDF स्वरूपात तुम्हाला ते क्वेश्चन मिळतील. टाईम लावून सोडवा आणि ॲनालिसिस केलेले त्याची PDF सुद्धा आहे. डिटेल्समध्ये त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे त्या पेपरचं. ओके, सो लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही स्टडी एम पी सी चॅनलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. सो पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता भारताच्या प्रमुख औद्योगिक प्रदेशांना प्रभावित करणारा मानवी घटक नाही? कोणता असा घटक आहे जो की भारतातील प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत, त्या प्रदेशांना प्रभावित करणारा मानवी घटक नाही? अ दिलेला आहे मोठी बाजारपेठ, ब कार्यकारी लोकसंख्या मुबलक, क लोहमार्गांचे जाळे आणि ड बंदरे. यापैकी कोणता मानवी घटक नाही असा स्वरूपाचा प्रश्न आहे. सो मोठी बाजारपेठ हा साहजिकच मार्केट प्लेस असेल ते डेव्हलप करतं मानवच. ओके, सो हा पॉईंट जातो. त्याचप्रमाणे कार्यकारी लोकसंख्या मानवाच्या संदर्भात आहे. लोहमार्गाचे जाळे विकसित करणं हे मानवाच्या कृतीतून घडून येतं. परंतु बंदरे, काही बंदरे ही कृत्रिम असतात, काही कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित आणि काही बंदरे ही नैसर्गिक असतात. त्यामुळे प्राकृतिक घटकामध्ये बंदर हा टॉपिक येतो. त्यामुळे बंदरे हा मानवी घटक नाही प्रमुख औद्योगिक प्रदेशांना प्रभावित करणारा. ओके, तर कोणकोणते घटक आहेत असे ते डिटेल्समध्ये त्या PDF मध्ये उपलब्ध आहेत. प्राकृतिक घटक कोणते आहेत आणि मानवी घटक कोणते आहेत जे की भारताच्या प्रमुख औद्योगिक प्रदेशांना प्रभावित करतात. क्वेश्चन दुसरा पहा. युनोच्या 2019 अहवालानुसार जगाच्या किती टक्के भाग आशिया खंडाने व्यापला आहे? अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वपूर्ण आहे. युनोच्या 2019च्या रिपोर्टनुसार जगाच्या किती टक्के भाग आशिया खंडाने व्यापला आहे? अ 21.46, ब 16%, क 36.78 आणि ड 29.20. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ड 29.20% एवढा भाग आशिया खंडाने व्यापलेला आहे. त्यानंतर आफ्रिका खंडाचा क्रमांक लागतो. आफ्रिकानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. डिटेल्स तुम्हाला त्या PDF मध्ये मिळून जाईल. ओके, प्रश्न तिसरा पहा. हाही इम्पॉर्टन्स आहे. युनोच्या लोकसंख्या अहवाल 2019नुसार जगाचा किती टक्के भाग युरोप खंडाने व्यापला आहे? युरोप खंडाचा व्यापलेला भाग किती टक्के आहे लोकसंख्येनुसार 2019च्या अहवालानुसार आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ 10.6, ब 7.8, क 2.67% आणि ड 4.75%. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ड 4.75% एवढा भाग युरोपातील खंडातील पॉप्युलेशनने व्यापलेला आहे. सो पॉप्युलेशननुसार सर्वाधिक भाग व्यापलेला आहे तो आशिया खंडाने जवळपास 60%. त्यानंतर आफ्रिका आहे, त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा समावेश होतो. असा क्रम लक्षात ठेवा. PDF मध्ये डिटेल्समध्ये दिलेला आहे. ओके, जरूर ती PDF नक्की पहा टेलिग्राम चॅनलला जाऊन. ओके, त्यानंतर प्रश्न चौथा आहे. महाराष्ट्रातील लांबीनुसार सर्वात लहान राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक कोणता आहे? सर्वात लहान लांबीनुसार जो राष्ट्रीय महामार्ग आहे महाराष्ट्रातील, त्याचा नवीन क्रमांकानुसार कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. अ नॅशनल हायवे 438, ब नॅशनल हायवे 548, क नॅशनल हायवे 46 आणि ड नॅशनल हायवे 38A. सो जुना क्रमांक आपल्याला माहिती आहे का? जुना क्रमांक माहिती असेल तर एलिमिनेशनद्वारे आपण तिथपर्यंत पोचू शकतो. जुना क्रमांक होता त्याचा 4C. नावाशिवा कळंबोली राष्ट्रीय महामार्ग असं त्याचं नाव आहे. 7 किलोमीटर लांबी आहे आणि त्याचा नवीन क्रमांक आहे ना तो 548 आहे. लक्षात ठेवा. बो या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल हायवे 548. ओके, त्यानंतर क्वेश्चन 5वा पहा. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
करंट विषय आहे एस टीवरचा, तो तुम्हाला एस टीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, ग्रामीण भागाचा कणा म्हणून ओळखले जाणारी एस टी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? अ 1976, ब 1969, क 1987 आणि ड 1961. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1961. ओके, महत्त्वपूर्ण आहे. या संदर्भातसुद्धा डिटेल्समध्ये माहिती आपल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. क्वेश्चन 6 आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. अशा फॉर्मॅटचा प्रश्न अजूनपर्यंत तरी विचारला गेला नाही, परंतु येणाऱ्या एक्झाममध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न क्रिएट होऊ शकतो किंवा विचारला जाऊ शकतो. कोकणातील कोणत्या तालुक्याला सागरी किनारा लाभला नाही? आपण अशा स्वरूपाचा जास्तीत जास्त प्रश्न पाहतो की कोणत्या जिल्ह्याला सागरी किनारा लाभला नाही किंवा कोणत्या जिल्ह्याला सागरी किनारा लाभला आहे. सो इथं आपण तालुका विचारलेला आहे. असा तालुका कोणता आहे ज्याला सागरी किनारा लाभला नाही? अ वैभववाडी, ब राजापूर, क रोहा आणि ड तलसारी. सो मॅपिंग व्यवस्थित केलं असेल ना तर याचं जे उत्तर आहे ना 0.5 सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता. ओके, जर मॅपिंग तुम्ही व्यवस्थित रीड करत असाल तर. या प्रश्नाचं उत्तर आहे वैभववाडी. तर वैभववाडी तालुका हा गगनबावड्या नजदीक आहे, कोल्हापूर बॉर्डरवरती आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरती. बाकी जे तालुके आहेत राजापूर रत्नागिरीमधला, रोहा रायगडमधला आणि तलसारी पालघरमधला. सो हे किनारीवरती जे किनारी नजदीक लागून हे तालुके आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे वैभववाडी या प्रश्नाचं उत्तर आहे. PDF मध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज जे तालुके कनेक्ट आहेत सीला ते डिटेल्समध्ये दिलेलं आहेत. क्वेश्चन 7 पहा, खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? चुकीचं विधान आपल्याला यापैकी ओळखायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. अविधान आहे, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पर्वताच्या रुंदीनुसार वाढत जाते. महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आहे, व्यवस्थित वाचा. ओके, अशी स्टेटमेंट रीड करताना व्यवस्थित रीड करायची. ओके. ब भारतातील पश्चिम घाट हा बंगालच्या उपसागराला उत्तर दक्षिण दिशेने समांतर विस्तारलेला आहे. क भारतातील पश्चिम घाट महाराष्ट्रात लांबीने 440 किलोमीटरने विस्तारलेला आहे. आणि ड वरील सर्व विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पाहूया, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पर्वताच्या रुंदीनुसार वाढत जाते. तर महाराष्ट्रातील जो सह्याद्री पर्वत म्हणून ओळखला जातो त्याची जी उंची आहे ना ती उत्तरेकडे वाढत जाते. ओके, दक्षिणेकडून उत्तरेकडे. त्याचप्रमाणे रुंदीसुद्धा तुम्हाला आपल्याला जास्त करून उत्तरेकडे पाहायला मिळते जास्त, आणि तो रुंद होत जातो महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत. आणि ओव्हरऑल पूर्ण म्हणजे नाशिकपासून ते कन्याकुमारी पश्चिम घाट पाहिलात तर निमुळता होत जातो. कुठून? उत्तरेकडून दक्षिणेकडे. परंतु ज्याची उंची आहे ना ती दक्षिणेकडे जास्त आहे, त्यामुळे उत्तरेकडे ती कमी कमी होत जाते. म्हणजे नाशिकडे भागाकडे ओव्हरऑल पूर्णपणे नाशिक टू कन्याकुमारी पाहिलास तर उंचीही कमी आहे, परंतु दक्षिणेकडे कन्याकुमारीकडे त्याची उंची ही सर्वाधिक जास्त आहे. त्यामुळे स्टेटमेंट ब रॉंग आहे. कारण जो पश्चिम घाट आहे तो अरबी सीला समांतर विस्तारलेला आहे उत्तर दक्षिण दिशेने, लक्षात ठेवा. ओके. क्वेश्चन 8 पहा, चंद्रपूर हे ठिकाण कोणत्या नदीकडे स्थित आहे? अ पैनगंगा, ब कयाधू, क इरई आणि ड वर्धा. सो वर्धाची उपनदी असणारी इरई ह्या नदीकाठी चंद्रपूर हे ठिकाण स्थित आहे. ओके. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कासरबोडी या ठिकाणी ही उगम पावते आणि धस्ती या गावाजवळ येऊन वर्धा नदीला कनेक्ट होते. डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे PDF मध्ये, नक्की पहा. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. रिपीट. ओके. क्वेश्चन 9, खालीलपैकी कोणत्या खडक समूहाने महाराष्ट्रातील 10.5% क्षेत्र व्यापलं आहे? कोणता असा खडक समूह आहे ज्याने महाराष्ट्रातील 10.5% क्षेत्र व्यापलं आहे? अ कडप्पा प्रणाली, ब डेक्कन ट्रॅप, क कॅम्ब्रियन समूह, ड विंध्यन प्रणाली आहे. लक्षात ठेवा, इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, विंध्यन प्रणाली आहे. ओके. सो कोणता असा खडक समूह आहे ज्याने 10.5% क्षेत्र व्यापलं आहे? तर कॅम्ब्रियन समूह नावाचा खडक आहे ज्याने महाराष्ट्रातील 10.5% क्षेत्र व्यापलं आहे. हा खडक समूह आहे ना जो की 400 कोटी वर्षापूर्वीचा आहे. त्याचा साधारण कालखंड साकोली संसार मालेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक यामध्ये आढळतात आणि प्रामुख्याने भंडारा आणि गोंदिया संपूर्ण जिल्हा या खडक समूहामध्ये येतो. तर नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भाग यामध्ये येतो. ओके. आता शेवटचा प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पॉप्युलेशनवर तुम्हाला प्रश्न एकतरी असतो हमखास. त्याचप्रमाणे नदी प्रणाली आणि खनिज संपत्ती हे 3 क्वेश्चन, हे 3 टॉपिक तुम्ही करून जा कन्फर्म. ओके.
यावरती एकतरी प्रश्न असतोच. ओके. त्यानंतर 10वा प्रश्न पहा, लास्ट आहे. जनगणना 2011नुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची लिंग गुणोत्तर समान आहे? समान असणारे लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कोणते? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. अत्यंत व्हेरी इम्पॉर्टन्स प्रश्न आहे. यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 1 अमरावती व नागपूर, 2 धुळे व अकोला, 3 भंडारा व गडचिरोली, 4 वाशिम व औरंगाबाद. सो पर्याय दिलेला आहे. अ मध्ये फक्त 4, ब मध्ये 1 व 4, क मध्ये 1, 2 व 3, ड मध्ये वरील सर्व. सो प्रश्न 10व्याचं प्रश्नाचं उत्तर आहे क 1, 2 व 3. अमरावती व नागपूर या जिल्ह्यांची गुणोत्तर लिंग गुणोत्तर आहे ते समान आहे, जवळपास 951 आहे. गडचिरोली व भंडारा 982 आहे, धुळे अकोला 946 आहे, वाशिम 930 आहे आणि औरंगाबाद 923 आहे. त्यामुळे 1, 2 व 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे क्वालिटी प्रश्न आपण यामध्ये 10 कवर केलेले आहेत. पुढील 2 दिवसाने असे 12 क्वेश्चन येणार आहेत जॉग्रफी रिलेटेड, जे की स्टेट बोर्डमधील असणार आहेत. ओके. त्यामुळे त्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो तर आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. ओके. जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके. तुर्तास थांबू इथंच, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.